मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम सत्र परीक्षेसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे। या अगोदर आपण विज्ञान भाग 1 साठी एक नमुना प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामधील जे आपण पाठ निवडलेले आहेत प्रथम सत्र परीक्षेसाठी विज्ञान भाग 2 मध्ये ते आहेत वनस्पतींचे वर्गीकरण, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि प्रकरण 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, प्रगतीची नवी दिशा। तर या सर्व पाठांवर आधारित आपण प्रथम सत्र परीक्षेसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। जाऊया यातील पहिला प्रश्नाकडे। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 5 गुणांसाठीचा प्रश्न असतो आणि यामध्ये केवळ आणि केवळ रिकाम्या जागा या प्रकारचे प्रश्न येतात। पहिला प्रश्न पहा, टिंबटिंब हा सूक्ष्मजीव दुधाचे दही तयार करतात। त्यातील पर्याय पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लॅक्टोबॅसिला। पुढे जाऊया, उत्पादक हे टिंबटिंब सजीव असतात। पर्याय पहा, स्वयंपोषी, परोपोषी, मांसाहारी, सर्वाहारी। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ स्वयंपोषी असतात। त्यानंतर पुढील प्रश्न, शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडिओचे सादरीकरण करताना टिंबटिंबाचा वापर करता येईल। पर्याय पाहूया, पहिला पर्याय मायक्रोसॉफ्ट वर्ड, दुसरा पर्याय मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, तिसरा पर्याय मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि शेवटचा पर्याय DOS ज्यालाच आपण डिस्क ऑपरेटिंग सिस्टम असंही म्हणतो। तर याचा अचूक पर्याय आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट। पुढील प्रश्न, पोषक द्रव्यांचा प्रवाह टिंबटिंब असतो। अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक अ चक्रीय स्वरूपाचा असतो। पुढे प्रश्न क्रमांक 5, ईस्टमध्ये टिंबटिंब पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते। पर्याय पहा, कलिकायन, त्यानंतर द्विविभाजन, शाकीय आणि मूळ। तर याचा पहिला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ कलिकायन। पुढे जाऊया, प्रश्न पहिला ब, खालील उपप्रश्न सोडवा। हा देखील 5 गुणांसाठीचा प्रश्न। यामधील प्रश्न पाहूया। पहिला उपप्रश्न यातील विसंगत पद ओळखा। वेगळा घटक शोधायचा आपल्याला। मेलेला उंदीर, रंग, राळ आणि राख। तर यामधील वेगळा घटक आहे तो म्हणजे मेलेला उंदीर। पुढे जाऊया, खालील विधान चूक की बरोबर ते लिहा। यातील 2 विधान दिले। पहिलं विधान पहा, हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात। बरोबर आहे, हा पर्याय एकदम बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे। पुणे शहरात प्रतिदिनी 1700 टन कचरा निर्माण होतो। तर नक्कीच हे देखील वाक्य अगदी बरोबर आहे, त्यामुळे दोन्ही विधान बरोबर आहेत। पुढे जाऊया, जागतिक हवामानशास्त्र दिन कधी साजरा करतात? तर याचं अचूक उत्तर आहे 23 मार्च। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे। सहसंबंध लिहा। वनस्पती उत्पादक आहेत तर प्राणी काय असतील? आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे। तर प्राणी असतात भक्षक। पुढे प्रश्न क्रमांक 2 अ, यामध्ये केवळ शास्त्रीय कारणे लिहा असतात। कोणते 2 लिहायचे? 3 पैकी 2 लिहायचे असतात। सर्वासाठी आपण 3ही घेत आहोत। हा प्रश्न आपल्याला एकूण 4 गुणांसाठी असतो। यातील पहिला उपप्रश्न, विघटक हे कोणत्याही परिसंस्थेतील महत्त्वाचे घटक असतात। तर याचे शास्त्रीय कारण द्यायचं आपल्याला। पहिला मुद्दा घेऊया आपण। याचे कोणते 2 अचूक मुद्दे लिहायचे आहेत। आता वनस्पती आणि प्राणी यांच्या मृत अवशेषावर विघटक प्रक्रिया करतात। कुजणाऱ्या सेंद्रिय म्हणजेच कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून मूलद्रव्ये किंवा पोषण द्रव्ये निसर्गात पुन्हा सोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य विघटक सजीव करत असतात। जर परिसंस्थेमध्ये विघटक नसते तर सर्व पोषक द्रव्ये किंवा पोषण द्रव्ये अन्न साखळीमध्ये अडकून राहिली असती। परिसंस्थेत चक्रीय प्रवाहात फिरणाऱ्या पोषण द्रव्यांचे प्रमाण हे कमी झाले असते। यासोबतच पृथ्वी तलावर जागोजागी कुजणाऱ्या पदार्थांचे मृत अवशेषांचे ढीग साचून राहिले असते। विघटक सजीवांकडून विघटनाचे अत्यंत आवश्यक कार्य पार पाडत असते।
म्हणूनच विघटक हे कोणत्याही परिस्थितीतील महत्त्वाचे घटक असतात. पुढे जाऊया. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो. याचं कारण जाणून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जीवाणू व कवक यांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आणि तापमान असते. अशा वेळी यांचे प्रजनन अगदी झपाट्याने होते, वेगाने होते. खूप वेळ ठेवलेले वरण संसर्गाने असेच खराब होते. यात किण्वनाची प्रक्रिया होऊ लागते. त्यामुळे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते व त्यावर फेस दिसू लागतो. म्हणजे वर्णाच्या पृष्ठभागावर जो फेस येतो ना, तो फेस वर्णामध्ये तयार झालेल्या कार्बन डायऑक्साईड वायूचा असतो. पुढे जाऊया. जर आपण योग्य वापर केला तर टाकाऊ पदार्थ हा मौल्यवान होऊ शकतो. त्याचं कारण लिहायचं आपल्याला. तर योग्य व्यवस्थापन पद्धतीने टाकाऊ पदार्थ किंवा घनकचऱ्यापासून साधन संपत्ती तयार करता येते. पॅरालिसिस सारख्या पद्धतीने वायू आणि वीज निर्मिती करता येते. अविघटनशील कचऱ्याचे पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करून त्यापासून नवीन पदार्थ तयार करता येतात. आता पायरोलिसिस ही एक पद्धत आहे ज्याद्वारे नागरी घनकचऱ्यापासून आपण उपयुक्त असे पदार्थ बनवत असतो, विशेषतः वीज बनवत असतो, विविध प्रकारचे वायू बनवत असतो आणि कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. पुढे विघटनशील व सेंद्रिय कचऱ्यापासून जैववायू व खते निर्माण करता येतात. कंपोस्टिंग व गांडुळाच्या साह्याने कचऱ्यापासून उत्तम खताची निर्मितीही करता येते. म्हणून जर आपण योग्य वापर केला तरी सर्व टाकाऊ पदार्थ नक्कीच मौल्यवान ठरू शकतात. पुढे जाऊया. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतेही 3. यामध्ये आपल्याला एकूण 5 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी 3 लिहायचे आहेत. सरावासाठी आपण 5ही प्रश्न घेत आहोत. हा प्रश्न आपल्याला एकूण 6 गुणांसाठी असेल. यातील पहिला उपप्रश्न, स्पायरोगारा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा. हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी आहे. आकृतीला 1 गुण असतील आणि कोणतेही 2 वैशिष्ट्ये लिहायचे तर त्या 2 वैशिष्ट्यांना अर्धा या प्रकारे एकूण 1 गुण आपल्याला मिळेल. म्हणजेच एकूण 2 गुण. सर्वात अगोदर आपण स्पायरोगाराची आकृती काढली आहे. त्याला नावे दिली पेशीभित्तिका, केंद्रक, पायरिनॉइड आणि सर्पिल आकृती हरित लवक. पुढे जाऊया. ह्याची वैशिष्ट्ये घेऊया. आता स्पायरोगारा म्हणजे काय? अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील हॅलोफायटा या विभागातील स्पायरोगारा हे एक हरित शैवाल आहे. त्यानंतर स्पायरोगारा ही एक प्रकारची वनस्पतीच आहे. त्यामुळे या वनस्पती गोड्या पाण्यामध्ये आढळतात. या केवळ पाण्यामध्येच जगू शकतात. त्याचबरोबर यांचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते. हरित द्रव्य असल्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात. म्हणजेच या स्वयंपोषी आहेत. या बहुपेशीय तंतुमय शरीरात सर्पिल भासणारा हरित लवक असतो. म्हणजे हरित लवकाचा आकार कसा असतो? सर्पिल आकार. तुम्ही पाहू शकता या प्रकारे. हे सर्व हरित लवक आहेत. त्यानंतर याच्या मधोमध पायरिनॉइड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या आपल्याला दिसतात आणि यांचे प्रजनन खंडीभवन या अलैंगिक पद्धतीने होते. त्या ठिकाणी आपल्याला कोणतेही 2 वैशिष्ट्ये लिहायचे. आपण 1 वैशिष्ट्य एक्स्ट्रा घेतलं मित्रांनो. पुढे जाऊया. टीप लिहा. अन्नजाळ. यामध्ये देखील 2 मुद्दे येणे आवश्यक आहेत. 2 पेक्षा अधिक मुद्दे घेतले तर सर्वोत्तमच. निसर्गामध्ये आढळणाऱ्या गुंतागुंतीच्या अनेक शाखा असलेल्या अन्न साखळ्यांच्या समूहाला आपण अन्नजाळी असं म्हणत असतो. निसर्गात केवळ सरळ रेषेत असणाऱ्या अन्न साखळ्या नसतात. एखादा सजीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असू शकतो. तसेच हाच सजीव स्वतः देखील भक्षक असू शकतो. एक उदाहरण पाहूया. बेडूक निरनिराळे कीटक खातो आणि या बेडकाला साप आणि गरुड इत्यादी खाऊ शकतात. आणि या बेडकाला खाणारा जो साप आहे ना, या सापाला गरुडही मारून खातो. तर अशा नैसर्गिक आंतरक्रियांमुळे भक्षक प्रवृत्तीमुळे अन्नजाळी तयार होत असतात. पुढील उपप्रश्न, मानवाप्रमाणे प्राण्यांना प्रतिजैविके दिली जातात का? दोघांना दिली जाणारी प्रतिजैविके सारखीच असतात का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर प्राण्यांना देखील रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यांना देखील जीवाणू, विषाणू आणि रोगकारक कवक यांच्यापासून विविध रोग होतात. त्यांना देखील काही प्रतिजैविके देण्यात येतात. परंतु मानवाला बाधित करणारे जीवाणू वेगळे असल्याने
त्यांची काही प्रतिजैविके वेगळी असतात. काही प्रतिजैविके मात्र मानवाच्या प्रतिजैविकांसमानच असतात. म्हणजेच प्राण्यांना जे रोग होत असतात ते रोग आणि मानवांना होणारे रोग हे दोघांचे रोगकारक सूक्ष्मजीव हे वेगवेगळे असतात. त्यामुळे प्राणी व मानव यांना दिले जाणारे प्रतिजैविक देखील वेगवेगळे असतात. परंतु काही वेळेस प्राण्यांना दिले जाणारे प्रतिजैविके ही मानवाला दिले जाणारे प्रतिजैविकेसारखेच असतात. पुढे जाऊया. फरक स्पष्ट करा. हवा व हवामान हा 4थ्या क्रमांकाचा प्रश्न. सुरुवातीला आपण हवा घेऊया, त्यानंतर हवामान. फरकाचे कोणते 2 अचूक मुद्दे? एखादा एक्स्ट्रा मुद्दा घेऊया. कमीत कमी 3 मुद्दे घ्यायचे. चला, पहिला मुद्दा पहा. वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी परिस्थितीला हवा म्हणतात. तर हवामानाची व्याख्या घेऊया पुढे. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. हवेत अल्पकाळ बदल होतात, परंतु हवामानामध्ये बदल होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. तिसरा मुद्दा. एका प्रदेशातील हवेत सातत्य नसते. हवा सतत बदलत असते, परंतु हवामान एका प्रदेशात दीर्घ कालावधीसाठी सारखेच असते. म्हणजेच हवामान सतत बदलत नाही. 4था मुद्दा. हवेचा संबंध निश्चित ठिकाणासाठी व निश्चित वेळेशी असतो, परंतु हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. पुढे जाऊया. तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल? तर स्वतःजवळची असणारी माहिती इतरांना देण्यासाठी पुढील माहिती संप्रेषण साधनांची आपण मदत घेऊ शकतो. तर पहिलं साधन आहे संगणक व नेटवर्किंग या साधनांच्या मदतीने ब्लॉग, चॅटिंग, ईमेल त्याचबरोबर सादरीकरणाच्या माध्यमातून आपण माहितीची देवाणघेवाण करू शकतो. यासोबतच दूरध्वनी, मोबाईल या साधनांच्या मदतीने संभाषणात्मक तसेच मजकूर आपण व्हिडिओ स्वरूपात या माहितीची देवघेव करू शकतो. यासोबतच दूरदर्शन या साधनाच्या माध्यमातून चर्चा, वादविवाद यामध्ये आपण सहभागी होऊन माहितीची देवाणघेवाण ही इतरांना करू शकतो. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 8 यामध्ये कोणती 5 यामध्ये आपल्याला एकूण 8 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 5 लिहायचे आहेत. सरावासाठी आपण 8ही घेत आहोत. प्रत्येकी 3 गुणाचा प्रश्न, 5 लिहायचे आहेत, म्हणून एकूण गुण 15 गुण आहेत. तर यातील पहिला उपप्रश्न. वनस्पतीचे वर्गीकरण करताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो ती सहकारण लिहा. मग यामध्ये कोणत्याही 3 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. 3 पेक्षा अधिक लिहिल्या तर ते आपल्याला योग्यच राहील. तर वनस्पतीच्या 2 उपसृष्टी आहेत. जर वनस्पतींना फुले, फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती असते, आणि जर फुले, फळे, बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती असते. पुढे जाऊया. वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. अवयव नसल्यास त्या वनस्पती थॅलोफायटा या विभागात येतात. त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था आहे किंवा नाही हे पाहिले जाते. जर स्वतंत्र वहन करणाऱ्या ऊती नसतील परंतु मूलाभ आणि पाण्यासारखे अवयव असतील तर त्या वनस्पतींचा समावेश परत ब्रायोफायटा या विभागामध्ये केला जातो. जर त्या वनस्पतीमध्ये वहन करणाऱ्या ऊती असतील तर ती वनस्पती टेरिडोफायटा या विभागामध्ये समाविष्ट केल्या जाते. आणि यासोबतच इतर सर्व ज्या बीजपत्री वनस्पती आहेत ना, या वनस्पतींना वहन करणाऱ्या स्वतंत्र ऊती संस्था या असतातच. पुढे जर वनस्पतीमध्ये बी धारण करण्याची क्षमता नसेल तर तिचा टेरिडोफायटा या विभागात समावेश केला जातो. पण बी येत असेल तर ती वनस्पती बीजपत्री असते. ह्याच्याविषयी आपण अगोदर माहिती घेतली, बीजपत्री. याबरोबरच जर त्या बियावर फळाचे आवरण नसेल तर अनावृत्त बीजी वनस्पती असते. मात्र बियावर फळाचे आवरण असेल तर तिला आपण आवृत्त बीजी वनस्पती म्हणत असतो. आता बीजपत्राच्या संख्येवरून या आवृत्त बीजी ज्या वनस्पती आहेत यांचे 2 गटामध्ये वर्गीकरण केलेले. बीजामध्ये एकच बीजपत्र असेल तर एक बीजपत्री व 2 बीजे असतील तर द्विबीजपत्री. तर अशा प्रकारे आपण वनस्पतीचे वर्गीकरण करत असतो. पुढील उपप्रश्न. चित्राचे निरीक्षण करून प्रत्येक घटकातील संबंध लिहा. चित्र काय दिले?
आपल्याला एक अन्नसाखळी दिली मित्रांनो. त्या अन्नसाखळीमधील प्रत्येक घटकाचं आपल्याला योग्य प्रकारे निरीक्षण करायचं आहे आणि त्यांच्या पोषण पातळीवरून ही अन्नसाखळीमध्ये असणारे जे घटक आहेत ह्यांचा संबंध लिहायचा आहे. तर या अन्नसाखळीमध्ये गवत काय आहे, उत्पादक आहे, त्यावर नाकतोडा आपले गुजराण करत असतो, उपजीविका भागवत असतो. नाकतोडा प्राथमिक भक्षक आहे. नाकतोड्याला खाणारा बेडूक द्वितीय भक्षक आहे, तर साप तृतीय भक्षक आहे, तर पक्षी हा सर्वोच्च भक्षक आहे, कारण तो सापाला देखील खात आहे. त्यानंतर भूछत्र व जीवाणू हे या अन्नसाखळीतील विघटक आहेत. आता ही अन्नसाखळी आपल्याला पुढील प्रमाणे दाखवता येईल. सर्वात अगोदर सौर ऊर्जा, त्यानंतर गवत, नाकतोडा, बेडूक, साप, ससाना किंवा घार अथवा गरुड आणि शेवटी काय विघटक आहेत भूछत्र आणि जीवाणू. पुढे जाऊया. प्रतिजैविक म्हणजे काय ते सांगून त्यांचे प्रकार लिहा. आपल्याला व्याख्या लिहायची प्रतिजैविकाची. त्यांचे 2 प्रकार आहेत, त्यांची व्याख्या लिहिली म्हणजे या ठिकाणी 3 घटक आहेत. 1 मार्क भेटेल व्याख्या लिहिल्यानंतर. त्यांचे प्रकार सविस्तर वर्णन केल्यानंतर 1 अशा प्रकारे उर्वरित 2 मार्क अशा प्रकारे एकूण 3 मार्क आपल्याला मिळतील. प्रतिजैविक म्हणजे काय व्याख्या लिहूया. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकापासून मिळालेले कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके. प्रतिजैविकांचे 2 प्रकार आहेत, विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके व मर्यादित प्रतिजैविके. पहिला प्रकार पाहूया. तर विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे जी अनेक प्रकारच्या सजीवाविरुद्ध एकाच वेळी उपयोगी ठरतात अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणतात. ज्यावेळी रोगांची लक्षणे दिसत असूनही रोगांचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा अशी प्रतिजैविके वापरून आपण रोग काबूत आणण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याची उदाहरणं एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन आणि टेट्रासायक्लिन आहेत. पुढे दुसरा प्रकार मर्यादित प्रतिजैविके. आता जी प्रतिजैविके निश्चितपणे ठराविक रोगकारक सूक्ष्मजीवावर प्रतिबंध करू शकतात अशा प्रतिजैविकांना मर्यादित प्रतिजैविके म्हणतात. मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके नेमक्याच जीवाणू विरुद्ध वापरली जातात. उदाहरणार्थ पेनिसिलिन, झेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी. त्यानंतर जाऊया पुढील उपप्रश्नाकडे. ई कचरा का घातक असतो याविषयी तुमचे मत लिहा. सर्वात अगोदर ई कचरा म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक कचरा हा कुठून येतो. हा कचरा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे निर्माण होतो. मग यामध्ये दूरदर्शन संच, मोबाईल फोन्स, संगणक, म्युझिक सिस्टम्स अशा अनेक उपकरणांची विल्हेवाट लावणे ही एक प्रकारची फार मोठी समस्या सध्या झालेली आहे. हा ई कचरा धोकादायक असतो कारण यामध्ये घातक रासायनिक संयुगे असतात. मग यामध्ये शिसे, बेरिलियम, पारा, कॅडमियम सारखे जड धातू देखील असतात. हे जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात. आता मातीमधील विघटनकारी सूक्ष्म जंतूवर आणि मानवावर या ई कचऱ्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. त्यानंतर पुढील उपप्रश्न. पुढील चौकट पूर्ण करा. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भामध्ये 3 उपयोग आहेत, 3 वापर आहेत. पहिला आहे निर्देशन, दुसरा असेल अंदाज वर्तवणे, तिसरा आहे शास्त्रीय माहिती गोळा करणे. तर निर्देशन कशा प्रकारे केले जातं त्याचं उत्तर लिहायचं. अशाच प्रकारचे पुढील 2 चौकटी आपल्याला पूर्ण करायचे आहेत. निर्देशन काय असेल. आता विज्ञानामध्ये येईल काही प्रयोग तसेच काही संकल्पना सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने निर्देशित करता येतात, दाखवता येतात. उदाहरणार्थ चेता संस्थेचे कार्य. पुढे आहे अंदाज वर्तवणे. आता माहितीचे संकलन करून म्हणजे माहिती गोळा करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. उदाहरणार्थ हवामानशास्त्र. त्यानंतर शास्त्रीय माहिती गोळा करणे. मग यामध्ये आपल्याला इंटरनेट, ईमेल, न्यूज ग्रुप, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यासारख्या साधनांचा वापर आपण करू शकतो. पुढे जाऊया. प्रथमोपचाराची मूल तत्वे लिहा. तर याची एकूण 3 मूल तत्वे आहेत. एक मूल तत्व एका गुणासाठी आपल्याला उपयोगी ठरेल. 3ही मूल तत्वे लिहा. 3ही मार्क आपल्याला मिळतील.
पहिलं मूलतत्व आहे ते म्हणजे श्वसन मार्ग. आता आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे. त्यामुळे श्वासनलिका खुली होईल व त्याला श्वास घ्यायला मदत होईल. त्यानंतर श्वासोश्वास. जर श्वासोश्वास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून त्याला कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. यासोबतच रक्ताभिसरण. जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असतील तर त्या व्यक्तीला 2दा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा व नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. यालाच CPR असंही म्हटलं जातं. CPR म्हणजे काय? कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन. आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण यामुळे परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते. त्यानंतर लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू दुधाचे दह्यात कसे रूपांतरित करतात याविषयी माहिती विचारली आहे. तर लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. यामुळे दुधाचा सामू pH हा आम्लधर्मी होतो आणि आम्लधर्मी झाल्यामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. म्हणजेच दुधामधील प्रथिने हे गोठतात, ज्यालाच आपण कोॲग्युलेशन म्हणतात. तर क्लथन झाल्यानंतर काय होतं पाहूया. या क्लथन प्रक्रियेमुळे दुधातील प्रथिने इतर घटकापासून वेगळी होतात. त्यामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट आंबट असा स्वाद येतो. त्याचा सामूह कमी झाल्यामुळे दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश देखील होतो. पुढे जाऊया. प्रश्न 3 मधील शेवटचा 8वा प्रश्न. डेटा एंट्री करताना कोणती काळजी घ्यावी हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तर कोणते 3 काळजी आपल्याला सांगायचे. एक एक्स्ट्रा घ्या. असे कमीत कमी 4 मुद्दे आपल्याला घ्यायचे. कोणताही एक मुद्दा एका गुणासाठी. आपण तर 6 मुद्दे घेतलेत. यापैकी कोणतेही 3 अचूक मुद्दे घ्यायचे आहेत. पहिली काळजी, डेटा पुरवताना टेबल स्वरूपात ठेवावा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी सलग सेल वापरावा. डेटा पुरवताना नीटनेटका व एकाच फ्लोमध्ये असावा. गरजेनुसार स्पेस व स्पेशल कॅरेक्टर्स वापरावेत. एक्सेलमध्ये फॉर्म्युला वापरताना बरोबर चिन्ह प्रत्येक वेळी सुरुवातीस वापरावे. फॉर्म्युला टाईप करताना त्यामध्ये स्पेस देऊ नये. त्यानंतर डेटा ड्रॅग आणि फिल करताना स्मार्ट टॅगचा योग्य असा वापर करावा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी एक प्रश्न सोडवा. 5 गुणासाठीचा प्रश्न आहे. 2 उपप्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक घ्यायचं. सर्वसाठी आपण दोन्ही घेत आहोत. त्यातला पहिला उपप्रश्न, परिच्छेद वाचून त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी एक परिच्छेद आलेला आहे. हा परिच्छेद दिला मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून परिच्छेद वाचावा. आपण डायरेक्टली आता या परिच्छेदावर आधारित जे प्रश्न विचारलेत त्यांचे उत्तर घेऊया. पहिला प्रश्न, विघटकांना ऊर्जा पुरवठा कसा होतो? तर विघटकांना ऊर्जा पुरवठा मृत अवशेष विघटन केल्याने होतो. दुसरा प्रश्न, विघटक कोणकोणते व ते कोठे असतात? तर बुरशी आणि सूक्ष्मजीव हे महत्त्वाचे विघटक आहेत. ते हवा, पाणी आणि माती अशा सर्वत्र ठिकाणी असतात. त्यानंतर तिसरा प्रश्न, अन्न साखळीत कोणते घटक हस्तांतरित होतात? सेंद्रिय पदार्थ आणि पोषण द्रव्ये ही अन्न साखळीमध्ये हस्तांतरित होत असतात. चौथा प्रश्न, ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित कशी होतात? तर सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्न जाळ्यांमुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये ही परिसंस्थेमध्ये प्रवाहित होत असतात. परिच्छेदावरील शेवटचा प्रश्न, मृत अवशेषापासून अन्न कसे तयार होते? आता अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थामध्ये करत असतात. त्यानंतर प्रश्न 4मधील दुसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊया. पुढील तक्ता पूर्ण करून हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व लिहा. हा तक्ता दिलेला आहे. यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे एकूण 6 जागा. प्रत्येक रिकामी जागा अर्ध्या गुणासाठी. इथे 3 गुण मिळतील आपल्याला. आणि महत्त्व लिहायचं आहे. कोणते 2 महत्त्वाचे मुद्दे लिहा. अशा प्रकारे आपल्याला एकूण 5 गुण मिळतील. चला सर्वप्रथम आपण हवामानाचे घटक जे आहेत हा तक्ता पूर्ण करूया. एक घटक दिलाय सूर्यप्रकाश. दुसऱ्या घटकाकडे जाऊया. वातावरणाचा दाब, त्यानंतर तापमान,
पुढे दृश्यता, शेवटी पर्जन्य, त्यानंतर आर्द्रता आणि शेवटी ढग. तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये हा तक्ता जसेल तसा आखायचा आहे आणि मग उत्तरे लिहायची आहेत. उत्तरे लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. पुढे आपल्याला हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व लिहायचं आहे. तर हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व. पहिलं महत्त्व, दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतो. यामध्ये भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते आणि हे पर्यावरण सजीवांच्या विकासास कारणीभूत ठरते. पुढे एखाद्या सजीवातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती निवडण्यास त्या प्रदेशातील हवामान सहाय्यभूत ठरते. उदाहरणार्थ काश्मीरी तसेच राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान. त्यानंतर तिसरा एक मुद्दा घेऊया आपण एक्स्ट्रा. मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 या विषयामधील प्रथम सत्र परीक्षेसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची नवनवीन विज्ञान विषयक व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.